गोष्टीचं नाव आहे धाडसी महोबनी. आपल्या भारतामध्ये नागालँड नावाचं राज्य आहे. तिथे महोबनी नावाची एक मुलगी राहत होती. तिचे आई बाबा, दादा आणि ती असे 4 जण तिथे राहत होते. तिथली शाळा तिला खूप आवडायची. शाळेला सुट्टी लागली की महोबनीला आपल्या नानीच्या गावाला जायला खूप आवडायचं. दरवर्षी सुट्टी लागली की नानीकडे जायचा हट्ट महोबनी करायची. आईच्या मागे भुणभुणच लावायची, मला आजी नानीकडे सोड ना, मला नानीकडे सोड ना, असं सारखं तिचं सुरू व्हायचं. यावर्षीही तेच झालं. शाळेला सुट्टी लागली आणि आईच्या मागे भुणभुण सुरू झाली, मला नानीकडे जायचंय, मला नानीकडे जायचंय, तू कधी सोडणार? शेवटी आई तिला म्हणाली की हे बघ, या रविवारी मी तुला सोडते, आता हट्ट करू नको. खुश. महोबनीला नानीकडे जायला खूप आवडायचं. नानीचं गावच तसं होतं ना. गावाच्या जवळ खूप मोठं जंगल होतं आणि त्याच्या पलीकडे एक मोठी नदी सुद्धा होती. दरवर्षी नानी बरोबर त्या नदीवर मासे पकडायला जाणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा. ठरल्याप्रमाणे रविवारी आईनं महोबनीला नानीकडे सोडलं. आई परत जाताना किती सूचना देत होती, नीट वाग, हट्ट करू नको, भुणभुण करू नको, इकडे तिकडे पळू नको, उड्या मारू नको, एक ना अनेक. शेवटी महोबनी कंटाळून म्हणाली, ए आई, आता मी मोठी झाली की नाही, किती सूचना करतेस? नानी पण म्हणाली, काळजी करू नकोस, ती आणि मी आम्ही अगदी छान राहू. आई परत गेली आणि दोघींची धमाल सुरू झाली. रोज नानी महोबनीसाठी काही ना काहीतरी वेगळं करायची. त्याच्यावर मस्तपैकी ताव मारून इकडे तिकडे भटकायचं, भरपूर खेळायचं आणि रात्री नानीच्या कुशीत शिरून गोष्टी ऐकत झोपायचं. असा दिनक्रम सुरू झाला. एक दिवस महोबनी नानीला म्हणाली, नानी, आपलं नेहमीचं राहिलंच की, नदीवर कधी जायचं? नानी हसली, म्हणाली, उद्याच जाणार आहोत. मग दुसऱ्या दिवशीची तयारी त्यांनी करून ठेवली. मासे पकडण्यासाठी जाळं, पकडलेले मासे गोळा करून आणण्यासाठी टोपली आणि काय काय गोष्टी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या दोघी जणी नदीच्या दिशेने निघाल्या. नदीला जाणारी वाट जंगलामधून जात होती. किती छान वाटत होतं. इकडे तिकडे बघत, उड्या मारत, मध्येच नानीच्या हाताला लोंबकाळत, असं करत करत त्या दोघी जणी नदीपाशी येऊन पोचल्या. नानीने महोबनीला सांगितलं, त्या झाडाखाली बस, तिथे मी सामान ठेवते आणि मी नदीवर मासे पकडायला जाते. तिकडे शेवाळ आहे, त्यामुळे आत्ता तू येऊ नकोस. महोबनी म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि म्हणून ते सगळं सामान घेऊन महोबनी त्या झाडाखाली जाऊन बसली. नानी जाळं घेऊन मासे पकडायला नदीमध्ये उतरली. बराच वेळ झाल्यानंतर नानीनं महोबनीला हात केला आणि सांगितलं, टोपली घेऊन ये. महोबनी पटकन उठली, टोपली घेतली आणि आजीपाशी आली. आजीनं नदीतून बाहेर येऊन जाळ्यात पकडलेले सगळे मासे त्या टोपलीमध्ये ठेवले आणि म्हणाली, चल. म्हणजे झाले मासे पकडून, आता घरी जायचं आपण? नानी म्हणाली, नाही ग, पोटात कावळे ओरडायला लागलेत की नाहीत? हो, खरंच की. एवढ्या वेळात महोबनी विसरूनच गेली ती की आपल्याला भूक लागली. मग त्या कावळ्यांना काही खायला घालायला पाहिजे की नाही? चल, आता आपण हे मासे भाजूया आणि खाऊया, म्हणजे आपलं जेवण झालं की मग मला पुन्हा मासे पकडायला जाता येतील. तुझे नाना, तुझा मामा सगळे म्हणतील ना आपल्याला, आमच्यासाठी मासे का नाही आणलेस? अरे खरंच की. मग नानीनं आणि महोबनीनं तिथे खाली पडलेले जे लाकडाचे तुकडे होते, काठ्या होत्या, फांद्या होत्या, त्या सगळ्या गोळा केल्या, त्याचा जाळ पेटवला आणि नानीनं ते पकडून आणलेले मासे त्याच्यावर खरपूस भाजले. त्या माशांवर मीठ घातलं, तिखट घातलं आणि दोघींनी मिळून ते मासे फस्त केले. काय सुंदर लागत होते.
आता नानी पुन्हा मोहबनीला म्हणाली, आता हे बघ, आता पुन्हा तू इथेच बस, मी मासे पकडून येते. थोडा वेळ झाला. नानी तिकडे मासे पकडत होती आणि मोहबनी इकडे तिकडे बघत होती. थोड्या वेळानं तिच्या लक्षात आलं की नानी काहीतरी वेगळे हातवारे करते, आपल्याला मध्येच बोलवते, मध्येच आपल्या गळ्यापाशी काहीतरी हात नेते, छातीवर चोळते, अस्वस्थ होते. नानीला मदतीची गरज आहे का? मोहबनी झाडाखालनं पटकन उठली आणि पळत पळत नदीच्या दिशेने जायला लागली. एवढ्यात तिच्या लक्षात आलं की नानी एकदम त्या पाण्यामध्ये पडलेलीच आहे. या वेळेपर्यंत मोहबनी पाण्यापर्यंत पोचली पण होती. तिच्या लक्षात आलं की आता नानीला आपल्याला बाहेर काढायला पाहिजे, कारण ती तिथं घसरून पडली आणि तिला काही बाहेर येता येत नाहीये. एका दगडाला धरून मोहबनीनं नानीचा हात पकडला आणि आपल्या ताकदीनिशी तिनं नानीला ओढायला सुरुवात केली. पण मोहबनी केवढीशी, नानी केवढी, तिची ताकद कमी पडायला लागली. पण आता तिथे मदतीला कोणीच नव्हतं ना. कसं तरी करत, कितीतरी जोर लावत नानीला तिनं पाण्यातून बाहेर काढलं. आता मात्र नानी पूर्णपणे बेशुद्धच झालेली होती. नानीला किती हाका मारल्या तरी नानी डोळे सुद्धा उघडत नव्हती. आता काय करायचं? आता आपल्याला कोणाला तरी मदतीला बोलवायला पाहिजे, पण इथं या जंगलात कोण येणार? अरे बाप रे! मग तेवढ्यात मोहबनीनं आपल्या नानीला सांगितलं, नानी मी आता गावात जाऊन मदत घेऊन येते, तोपर्यंत तू इथेच थांब. आणि मग नानीला तिथेच सोडून ती गावाच्या दिशेने पळत सुटली. जंगलातून जाणारा रस्ता गावाकडे कसा जातो हे तिला माहितीच होतं. पळत 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 ती गावाकडे निघाली. खूप दम लागला तिला, पण तिच्या डोळ्यासमोर तिला नानी दिसत होती. आता लांबवर गाव दिसायला लागलं आणि मग तिनं आपल्या धावण्याचा वेग वाढवला. ती धावत येते हे त्या गावामधल्या एका काकांच्या लक्षात आलं आणि ते आश्चर्यानं बघायला लागले की जंगलाच्या वाटेकडनं ही मुलगी अशी धावत धावत कोण येते. जसजशी ती जवळ आली तसतसं त्यांना कळलं की अरे ही तर नानीकडे आलेली मोहबनी. मग ते तिला म्हणाले, काय झालं बाळा, तू का अशी पळत आली? नानी, नदी बेशुद्ध. खूप दमल्यामुळे, धाप लागल्यामुळे तिला काही बोलताच येत नव्हतं. मग ते काका म्हणाले, थांब जरा बाळा. मग त्यांनी तिला तिथल्या जवळच्या घरामध्ये नेलं, तिथे बसवलं, तिला पाणी दिलं. पाणी पिऊन झाल्यानंतर तिला म्हणाले, आता सांग काय ते. मग तिनं जे काही घडलं होतं ते सगळं त्या काकांना सांगितलं आणि म्हणाली, लवकर जा काका प्लीज, माझ्या नानीला गरज आहे मदतीची. काका म्हणाले, हो हो, तू आता असं कर, तू आता माझ्या बरोबर येऊ नकोस. तू सांगितलंय त्यावरून तुझी नानी कुठे आहे ते मला कळलेलं आहे. मी आता असं करतो, अजून 4-5 जणांना बरोबर घेतो, सतरंजी आणि एक चादर पण बरोबर घेतो आणि तुझ्या नानीला उचलून आणतो. तुझ्या नानीला आता दवाखान्यात नेण्याची गरज आहे. मग त्यांनी पटकन बाहेर येऊन आजूबाजूच्या 4-5 लोकांना बोलावलं आणि ते सगळेजण एक सतरंजी, एक चादर असं सगळं घेऊन पळत 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 जंगलाच्या दिशेने गेले. ते नदीपाशी आल्यानंतर त्यांना तिथे नानी दिसलीच. त्यांनी पटकन तिला उचललं, त्या सतरंजीवर ठेवलं आणि तिला झोळीसारखं उचलून आपल्या गावाकडे ते आले. पळत पळत येऊन त्यांनी त्या नानीला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांना आधीच कल्पना दिलेली असल्यामुळे डॉक्टरांनी सगळी तयारी ठेवलीच होती. नानीला दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्याबरोबर तिच्यावर उपचार सुरू झाले आणि नानीच्या जीवावरचा धोका टळला. थोड्या वेळानंतर नानीने हळू डोळे उघडले आणि एका दवाखान्यात आपल्या गावात आपण आहोत म्हटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. आपल्या नातीचा पराक्रम नानीला कळला. आजूबाजूच्या लोकांनी सांगितला ना. नानीला खूप कौतुक वाटलं. तिनं खुणा करून मोहबनीला जवळ बोलावलं आणि तिच्या चेहऱ्यावरून तिची आलाबला घेतली आणि म्हणाली, माझी गुणाची ग नाती. मोहबनीनं दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल ग्रामस्थांनी, तिच्या शाळेने आणि एवढंच नव्हे तर 26 जानेवारीला तिला बालवीर पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आला.